पवन खेडा काँग्रेसची गरळ ओकणारा प्रवक्ता आहे. मी त्याला पवन रेडा म्हणतो. या रेड्याने आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर खोटे आरोप केले. म्हणजे 3-3 पासपोर्ट आहेत. त्यांना बंटी आणि बबली म्हटलं. आणि मग तो विसरून गेला, हा पवन खेडा हा विकृत विसरून गेला की आपण देवेंद्र फडणवीस ठिकाणी करत आहे, हेमंत विश्व का करतो आहे आणि ते कोणाला सोडत नाही आहे. मग त्यांनी लगेच गुन्हा दाखल केला आणि पवन खेडा धरायला माणसं पोलीस पाठवले. तर पवन खेडा लगेच पळत सुटला. हे राहुल गांधीचे बेताल माणसाचे हे बेताल प्रवक्ते आणि हे बब्बर शेर आहेत म्हणे. तो बब्बर शेर आता ह्या बिळातून त्या बिळात लपत फिरतो आहे. किती दिवस लपशील तू? त्या पवन खेळाला असं उचललंच पाहिजे. सुप्रिया श्रीनेतवर सुद्धा मागे एकदा गुन्हा दाखल झालाच पाहिजे होता का ती बेताल बडबडत असते. कंगना राणावत या मंडी लोकसभा मतदारसंघात उभी राहिल्यावर या विकृत बाईने म्हटलं होतं, मंडी का बाजार भाव क्या चल रहा है. बघा, म्हणजे इतकी विकृत बाई. तेव्हाच खरं कंगना राणावतने त्या बाईविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे होता. तिला तुरुंगातच पाठवलं पाहिजे होतं. तेव्हा तिची झेरली असती. पण पवन खेडाच विकृत अशात नाही. तो रमेश जयराम असो, ते सुप्रिया सिनेत असो, सुरेंद्र राजपूत असो, अतुल लोंढे असो, हे सगळे जे ना, आलोक शर्मा असो, एकाहून एक विकृत आहेत, एकाहून एक गरळ ओकणारे आहेत. यांची जिरवलीच पाहिजे. यांना तुरुंगातच पाठवलं पाहिजे बेताल बडबडण्याबद्दल. त्याशिवाय या नफरती मॉलच्या झर विक्रेत्यांना ओकणाऱ्यांना धडा मिळणार नाही आहे.